नमस्कार, जय महाराष्ट्र। तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की सारथीमधून आपण लोकांना विविध प्रकारचे फूड अँड फूड ट्रक प्रोव्हाइड केलेले आहेत। आज तुम्ही ही भली मोठी गाडी पाहताय, हे आमचे कस्टमर, माझे तर सगळ्यात फेवरेट कस्टमर आहेत ते। त्यांच्या आवडीनुसार आपण ही गाडी बनवलेली आहे, डबल डेकर गाडी बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये खाली त्यांनी पूर्ण किचन सेटअप बनवलेला आहे आणि वरती लोकांना बसण्यासाठी केलेलं आहे। तर चला माझ्यासोबत, आपण त्यांना भेटू आतमध्ये आणि मी तुम्हाला पूर्ण गाडी एक्सप्लोर करवतो। सो हेच आहेत ते नंदराज शिंदे। नमस्कार सर। नमस्कार, कसे आहेत सर? आम्ही मजेत, तुम्ही कसे आहेत? मी मस्त। तर आपण ही जी गाडी पाहताय ही गाडी यांचीच आहे, तर आपण यांच्याकडूनच जाणून घेऊया की आतमध्ये काय काय गोष्टी आहेत, कशी कशी गाडी बनवलेली आहे, सारथीने कशा प्रकारे यांना मदत केलेली आहे, हे सगळं आपल्याला सांगतील ते आता। सर नमस्कार, मी नंदराज शिंदे। मी सारथीकडून एक फूड व्हॅन घेतलेली आहे। ही आहे डबल डेकरचा कॉन्सेप्ट आहे आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे हावरट फूड ट्रक कॅफे। ह्याच्यामध्ये आम्ही जेवढे काही लोक आहेत त्यांना इंडियाचा मॅकडॉनल्ड्स, KFC ह्या पद्धतीचं आम्ही सर्विंग करणार आहोत, ज्याच्यामध्ये फास्ट फूड प्लस इव्हनिंग साईडला असणार आहे तंदूर आणि इंडियन चायनीज अशा पद्धतीचं केटरिंग आहे। आणि चला मग आपण तुम्हाला गाडी विजिटिंग करतो। हे स्टेअरकेस आहे, इथून तुम्ही वरती जाऊ शकतात बसण्यासाठी, ठीक आहे? ओके सर। बापरे, आतमध्ये खूप जास्तच खटाजमा आहे। येस। सो मला आणि प्रेक्षकांनाही आवडेल सर की याच्यामधल्या सगळ्या गोष्टी काय काय आहेत ते सगळं प्लीज आम्हाला सांगा। फास्ट फूडचा कॉन्सेप्ट असतो की जे काही तुम्ही जे मेनू आहे त्यांना तुम्ही व्यवस्थित केटर केला पाहिजे। याच्यासाठी तुमचं इक्विपमेंट, किचन इक्विपमेंट चांगले असले पाहिजे। याच्यामध्ये आमच्याकडे आहे डीप फ्रीजरच्या नंतर आहे एक चांगला असा फ्रीज सोबत व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळ्या आयटमसाठी आपल्याकडे 2 डीप फ्रायर आहेत। त्याच्यानंतर इंडियन आणि चायनीज ह्याच्यासाठी वेगवेगळे सेटअप केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आमच्याकडे पिझ्झा ओव्हन आहे जो की इंडस्ट्रियल ओव्हन आहे, ठीक आहे? इकडे आहे सर्विंग टेबल, इकडे येणार आहे पाण्याची टाकी। जेवढी काही वायरिंग झालेली आहे ते C केबलमधून झालेली आहे, जेणेकरून आपल्याला काही करंटचा काही त्याच्यामध्ये होणार नाही आहे। आणि सध्या तरी एवढं आहे। मायक्रोवेव्ह आहेत आणि अशा पद्धतीचं आहे। इकडे आम्ही लाइटिंग फिरवलेली आहे, सर्व काही वॉटरप्रूफ आहे। चला आता आपण वरती बघूयात। अरे बापरे, हा भला मोठा स्पेस सर मुंबईच्या एखाद्या हॉटेलला पण नाही पाहायला मिळणार। येस। दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ फूड ऑन मिल्स। आणि याच्यामध्ये आपल्याकडे जेणेकरून 12 ते 15 लोकांची सिटिंग अरेंजमेंट आहे। नक्कीच सर। आणि सर्व गाडी फोल्डेबल होते, कारण जेणेकरून आपल्याला RTOचा त्रास व्हायला नको। ज्यावेळेस ही गाडी ऑन रोड जाते त्यावेळेस मॅक्झिमम लेवलवरती 7 ते 7.5 फुटापर्यंतच गाडी असणार। एखाद्या पर्टिक्युलरली स्टॉपवरती आपण ज्यावेळेस गाडी उभी करणार आहे त्यावेळेस आपला हे सिस्टम उभा करण्यात येईल। तुम्ही जर बघू शकता की इकडे आपण वॉटरप्रूफिंग लाइटिंग केलेली आहे, प्लस हे सगळे जे पॉईंट्स तुम्हाला दिसत आहेत हे सगळे ॲडजॉइंट्स पॉईंट आहेत, जेणेकरून गाडी आपण कधीही उचलू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला नको आहे त्यावेळेस ही गाडी फोल्ड करू शकतो। अशा पद्धतीचं आपण बांगडे बनवलेली आहे, जेणेकरून हे वरती सेट होईल आणि इकडे आपण नंतर छत टाकणार आहोत, ठीक आहे? पाठीमागे रेस्टसाठी तुम्हाला बॅक साईडला एक स्टॉप दिलेला आहे। इकडे येस, दिस इज द स्टॉप। इकडे आपल्याला काही पडण्याची भीती राहणार नाहीये। सो हा जो कॉन्सेप्ट आहे आपण सारथीकडून करून घेत आहोत। प्लस आपले जे फॅब्रिकेटर आहेत ना, त्यांचं पेशन्स आणि त्यांची आयडिया, बनवण्याची आयडिया, त्याच्याबद्दल मी खरंच त्यांना खूप सारे अभिनंदन देतो आणि सारथीला धन्यवाद करतो की त्यांनी ही गाडी आम्हाला अवेलेबल करून दिली। धन्यवाद।